नीट फॉलो झालं गाडी चालवते थांब, त्याची मस्ती कशाला करतो? तुम्ही पण शॉर्ट व पब्लिक कमवलीस माहिती आहे मला. यो बघा केवढा मोठा चिंबोरा आहे इथं. शकावं या साईडला बघा पापलेट थाली होती, क्रॅब थाली होती, जो क्रॅब आपण खाल्लेला आहे, चिकन थाली होती आणि त्याच्यात स्पेशल कोंबडी वडे. आपला मालवण. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ट्रॅफिक आली तू सांग आता ट्रॅफिक झाली आता सांग. तू जरा नीट जरासं नको बोलू, तुझ्याहून जास्तच येईल. अरे इथे तू गाडी चालवते थांब, त्याची मस्ती कशाला करतो? तुम्ही पण शॉर्ट व पब्लिक कमवलीस माहिती आहे मला. तुला पॉडकास्टला यावंच आहे ना? पॉडकास्टला यावंच आहे मी नाही ना. नको येऊ मग, चल. असं असं जरा असं ब्लॉग होईल काय? मंडळी आम्ही चाललोय मुंबईला. आता कुठं जाणार आहोत ते तुम्हाला हळूहळू समजेल. ओके, तर नक्की आपल्या ओरणकरंजेकर चॅनलला सबस्क्राईब करा. धीरज, तुझ्या चॅनलचं नाव काय? धीरज मानसी 3022. धीरज मानसी 3022. आपला मित्र खूप मेहनत करते, त्याच्या पण चॅनलला भेट द्या. आणि तुम्हाला जर पॉडकास्ट बघायचे असतील, डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी प्रणित दादा सारखे ब्रँडेड सेलिब्रिटी तिथे येतात, त्यांना नक्की बघा. अजून तू हितेनला नाही बोलवलं? अरे पण तो बोलते 100K झाल्यावर येईन मी. नाही येईन मी, तू बोलवत नाही येईन मी. त्याला बोलवलेला मी एकदा, तेव्हा बोलला माझ्या घरात प्रॉब्लेम आहे आणि शूटला आला होता तो. हे असं बरोबर आहे का दादा? प्रोफेशनलिझम तुला काय वाटते दादा? प्रणित दादा तू सांग. आता एकदा कॉल आला तर मान दिला पाहिजे समोरच्याला. मी गिफ्ट घेतलेलं मी रिटर्न केलं दादा. मी पण तुला गिफ्ट घेतले, थांब भेटल तुला पॉडकास्टच्या दिवशी. नाही नाही नाही, आता तुझा 100K. आणि माझा गिफ्ट कुठं आहे? तुझा गिफ्ट पण लवकर. मला युट्यूबचा आला पगार, तुला टी शर्ट घेतलाय, तो टी शर्ट अजूनपर्यंत पोहोचलाच नाही माझ्याजवळ. पोचल दादा, लवकरच पोचल. आता चला तर दादा, आपण कुठं चाललो आज? सांगितलं ना, हळूहळू समजेल. ओके चालेल. आता तुम्हाला प्रश्न नको विचारू, मला पण व्हिडिओ बनवायचा आहे. आता आम्ही चाललोय, पण ही लोक मला सांगत, एक जण पण नाही मला सांगत आपण कुठं चाललोय. प्रणित दादा पण नाही सांगत. यो धीरज दादा अशी गाडी चालवते, स्वतःला पायलट समजते, झू 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 चालवते मगाचपासून. चला, हे असे फालतू ड्रायव्हर हो. हे बघा ब्रिज चढायचा होता तो, माझ्या मुलं ना यांनी दादानी. अरे तर गाडी चालवत होता, तुला काय गरज होती त्याला मध्ये मध्ये विचारायची कुठं म्हणजे काही झालं तरी तुम्ही माझ्यावरच येताय. हाँ प्रणित दादा, आमका मंदिर का घंटा है. आमके मंदिर का घंटा है, जो कोई भी आके बजा के चला जाएगा. दादा तू बरोबर बोललेलास, फक्त धीरजच घेऊन यायला पाहिजे होता. हे माझ्याच ब्लॉग मध्ये माझेच दादा टिंगला उडवतात. हा, तुम्ही असं काय केलं जे तुझी तारीफ करतील? मी काय नाही केलंय दादा यांच्यासाठी. कायच नाही केलंय दादा अजूनपर्यंत. चुकीच्या टायमाला व्हिडिओ चालू करायची जाम सवय. याचे गुन्हे बघा, 13 किलोमीटर वारलं आणि 40 मिनिटं वारली. गोल गोल फिरलोय फुकट, गोल गोल फिरवायला लावलंय बघा. त्याला सांगला गणेशला नको घेऊन येऊ याला. अरे पण तो काय आता हाय आपलाच माणूस म्हणून हल्ला. चष्मा दे आता. फुकटचा भेटला नाही का सगळा घेते. चाललो तुम्ही मला लय कंटाळाच दिला. इथं आणलाय जेवायला आपल्याला प्रणित दादाने. चला, बराच टाइम आम्ही म्हणजे असं कारमध्ये होते, आम्ही म्हणजे असं खाण्यासाठी कुठंतरी आलोय. आणि कुठं आलोय ते हॉटेलमध्ये मस्तपैकी. प्रणित दादा, मी आहे, अजून गणेश दादा, आपले सगळे मस्त ब्लॉग तर सुरू केलता, पण इथं जाम टिंगला उडवलं याही माझ्या येता. बाकी काय नाही, मित्रांच्यात असं होतच. बाकी चला आता जेवायला आलोय मस्त. दादा काय ताव मारायचं ना? नाही, भेटल ते खाऊ. भेटल ते खाऊ आम्ही. तुझे मुलं एकटाच आमचा फुकट गेला. आता तू ब्लॉग बनवून टाइमपास करू नको, जेवायला चल पहिला. मी फास्ट बोलू शकतो, तू असं फास्ट बोलायचं ना, मला फास्ट बोलायचं असतं, तू असं फास्ट बोलशील तर मग कसा जाऊ. चला, हे बघा आपला मालवण. हे बघा गणेश दादाने ह्याला स्टँड, बंद दादाला स्टँड दिला, पण मला स्टँड दिला नाही. आणि एकदम गन सारखा स्टँड आहे बघा. ओ शिट, नाईस. मला
पॉडकास्टला येईल तेव्हा प्रणित दादाचे एवढं सबस्क्रायबर कर, तुला पण देतो. माझ्या पुढे जाईल शॉर्टच टाकतोय तो. मी ना शॉट टाकत दादा. हे बघा मस्त आहे हा, पण स्टँड आवडला. असं गन एक मारू शकतो दादा. माझी इथं फिरव असा फक्त. हा काय रे गुड या यू हॅव टू काय हॅव टू काहीतरी काहीतरी. तुझ्या मला माहिती ना किती टाइम झाला. माझ्या मुलं झाला. तुम्ही माझी टिंगला काढली होती हो. टिंगला बिंगला काय नाही. चला बाकी आता हे बघा मस्त आहे हॉटेल. काय आल्या पहिलाच मी पाणी पितो. हे सांगा लागते. हे सांगा लागते का अरे बाई मूर्खा. ही आजी बघा इथं कशी भाकरी घालते. हे बघा भाकरी कुठली आहे ते तरी सांग. चल तांदळाचे नाचणीची आहे. काहीच नाही तुला समजत. तांदूळ आहे आणि असला तर तांदूळ ना तांदूळ आहे. ना आहे तांदूळ. तांदूळ आहे बाई. ना आहे. विचार आजीला. आजी काय आजी काय आजी सांगा. कांदा नाही. बाकी आतमधल्या साईडला आहे बघा मस्त महाराजांची थीम एक नंबर आहे तो. तू फक्त खाताना विचार कर. बाकी कसला विचार नको करू. अरे पण तू आलास कशासाठी इथं? कशाला? हॉटेलला आलास तर काय खावाचा विचार नाही करत का? पुरी बघायची ना तुला. आला नुसती टिंगलाच करते माझी मगाचपासून. रस्ता चुकवतस तू पण म्हणजे तुमचं तिघांचं चाललंय काय दाखवेन मी. थांबा या ना. ॲक्च्युली आम्ही पोचले लोअर परेलला. प्रणित दादा सोबत आलतो इकडं. मस्त हे रेस्टॉरंटची चव घ्यायला. आणि इकडचा ॲम्बियन्स मस्त आहे. अँगल घे. हा अँगल घे. हे ओके 1 2 3. यो बघा एवढा मोठा चिंबोरा आहे इथं. एवढा मोठा चिंबोरा आहे यांच्याकडं. यो भेटते खायला. भेटेल. चला चव घेण्यासाठी तर आलोय पण खूप सारे ऑर्डर केले पण भावाची ऑर्डर एक सुद्धा आलेली नाही आहे. कुठे आहेत तुझ्या ऑर्डर्स? तू समोर बसला मग येईन नाही काय करू. नाही त्याला घाबरलं नाही. ते विचार करतात 50K वाला याला काय काय द्यायचं. पण तुला हॉटेल कसं पण तुला हॉटेल कसं वाटलं का? मस्त मस्त वाटलं. एक मुंबईमध्ये जसं आपला धीरज मित्र बोलला मुंबईमध्ये एक मालवण फील जे काही आपल्या घरगुती घरामध्ये असते मालवणच्या कोकणामध्ये ते इकडे बघायला मिळालं. आणि सुरुवातीला जो फोटो बघितला आपण स्वामींचा आणि आई तुळजाभवानी तो एकदम मस्तच वाटला. खूप छान वाटलं. तुझ्यासोबत चांगलं बोलायचं. चालेल चला आता मस्तपैकी खाणं एन्जॉय करूया. मस्त हॉटेल एकदम मालवण हॉटेल भारी वाटला आणि भरपूर मस्त. ते साईडला बोट सुद्धा आहे बघा. पहिले फोटो लेने ये बॉम्बे कोली ये प्रॉन चिल्ली और वो ग्रीन चिल्ली चिकन ग्रीन चिली दे दो. चिकन ग्रीन चिल्ली प्रॉन्स चिल्ली. चला हॉटेलमध्ये आपण आलतो. तर हॉटेल मी तुम्हाला एकदा दाखवतो. पूर्ण अशी मालवणची थीम दिलेली आहे. आतमध्ये आल्यावर पहिले स्वामींचा फोटो दिसते त्याच्यानंतर पूर्ण मालवणची थीम दिलेली आहे या हॉटेलला. आणि या साईडला बघा मस्त शिप बोट दिसते बघा या साईडला. आणि या साईडला हे काय मला नाही दिली हो. हे खाली डिश माझ्यासाठी. हे असं माझ्यासाठी खाली डिश एकदम
असा करशील मला आणून? तू आम्हाला बोललास मी ये नाही, मग तुला कशी काय डिश हे करू? तू रागवलास. मोठं भाऊसास काय बोललं का रागवतस? मी नाही लागवलो. यो यो मला काही ना काही बोलतो होता. आता घे दिलाय ते खा. टेबल आहे. मला तर वाटतं यो दादाच बनवते. आता बघा इथं थाल्या आल्यात आमच्या आणि यांनी लाईट घालवली. दादा बनवत नाही. व्हिडिओला वाटतं का इथे व्हिडिओ नको काढू. व्हिडिओला असं वाटतंय की व्हिडिओ नको काढू. लाईटीला असं. मी सांगते ना कोण पण होते आल्यापासून आपण मार्ग पण चेंज झाला आपला. इकडे जायचं तिकडे गेलो. पण मध्ये हात आहे. सही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, रस्ता चुकला. व्हिडिओ बनवायला सुरुवात केलीस, लाईट गेली. हा. अजून काय काय होईल काय सांगते. ते धीरजला घाम फुटला. गावान हे बघा. हा आतमध्ये चला मस्तपैकी सगळे डिश आलेत बघा आपले. आता आलेत नाही संपलेत. या साईडला बघा पापलेट थाली होती, क्रॅब थाली होती, जो क्रॅब आपण खाल्लेला आहे, चिकन थाली होती आणि त्याच्यात हे स्पेशल कोंबडी वडे. कोंबडी उडाले. कोंबडी काय कोंबडी उडाले. कोंबडी उडाले हे वडे आणि ही चटणी अप्रतिम आहे. याला कोंबडी वडे का म्हणतात माहिती आहे तुला? याला कोंबडी वडे का म्हणतात माहिती आहे इथून तुला? नाही याला कोंबडी वडे का म्हणतात माहिती आहे इथून तुला? नाही माहिती. हां, कारण हे आपण कोंबडीसोबत खातो म्हणून कोंबडी वडे. जर हेच वडे तू मटणासोबत खाले तर हे मटण वडे होतात. मटण वडे. हां म्हणजे हां समजला? समजला. चिंबोऱ्यासोबत खाल्ले तर चिंबोरा वडा. चिंबोऱ्यासोबत खाल्ले तर चिंबोऱ्यासोबत खाल्ले तर चिंबोरा वडा. मग वडे. मग वडे. आणि ह्याच्यासोबत खाल्ले तर मग वडे. बाईचे वडे. मग भेटणारच नाही. काढले दिले. भाईचे वडे. पॉडकास्टला तुला हेच भेटल. अरे बाप रे. हे बघा चिंबोऱ्याने काय हाल केलाय. जाऊ दे चला खायला मस्तपैकी पापलेट आहे. पापलेट तुडवूया. तुडवल्या ऑलरेडी आम्ही. उडवलाय तो. कसले आहे ना साईज. टाइम झाला ना. नक्की कसला यो काय यो. तेच टाइम झाला समजून जा. हलवा खावाचा. भावा ठीक आहे चला खाऊया नंतर तुम्हाला भेटते. हे लोक माझे टिंगला उडवतात. मी बारका आहे ना सगळ्या त्यांचे म्हणून. असं तोच बोलतोय. आमच्या सगळ्यांमध्ये तोच मोठा आहे. हो गणेता. हां गण्या आता गणेशचा फॅन आहे. बिग फॅन. गणेश बेलपाडकर मित्राचा फॅन आहे बघा. मला पण. गणेश दादासाठी एकदम खास यो चिंबोरा. हां. तो जातो ना चिंबोरा पकडायला. अरे तर यूट्यूबचा पेमेंट आला. माझ्यासाठी टी शर्ट आणलं होतं. आता टी शर्ट सोडून हे बघा कानातली वाली बनवली त्यांनी. आणि नाही कानातली वालीच नाही दादा, तर तो 22,000चा घड्याळ सुद्धा घेतलाय. जगू नाही बघू. नाही दे. बघायला पोहतोय. आणि बघा. त्याचे माईक पण आहेत ना ते 18,000चे. हा माझ्यापेक्षा माग माईक आहेत त्याचे. माझे 3 माईक आहेत तसे. अख्ख्या उरणमध्ये असे माईक नसतात. हां ऍक्च्युली DJI. जर पाहिजे असतील तर लिंक देतो. डिस्क्रिप्शन मध्ये. हां कमेंट क्लिक करून घ्या. त्याचं पण कमिशन त्यालाच भेटेल. भेटेल ना. किती कमवत सर. हे नुसतं फावडे मारते. उद्या JCB आणणार असं खेचायला पैसे. हायवा त्यातच घे. थँक्यू. चेअर्स. म्हणून याला ताजमध्ये घेऊन जा. याची गरज नाही लागत आम्हाला. आम्ही असंच चिंबोरा खात आहोत. चिंबोरा दाखवू द्या. आता हात म्हणजे पूर्ण माकलेत पण ह्यांच्या चिंबोरा बघा डायरेक्ट लावून दिलेला आहे.
जो हे होतं इंद्रायणी राईस. तुझा इथं आवाज कसा येईल दाखव फोन वहिनींचा फोन आला दादा. दाखव. चला इंद्रायणी राईस खाताना गरमागरम. संपला यांचं, संपली प्लेट आमच्या सगळ्यांची संपली. फक्त यो राईस आता बाकी होता तो झालाय. बाकी इथं क्रॅब अजून बाकी आहे. कोणला ह्या माणसाने तर पूर्ण वसूल केला. वसूल म्हणजे नुसता वसूल नाही, चाटून पुसून खाल्लंय. समजू शकता की रिव्ह्यू कसा असेल. त्या Review नुसत्या खूप चांगला आहे. फक्त तिसऱ्या ठेवल्या इथेंसाठी. बिचारा इथेनी काय खालाय नाही, तर त्याला मी तिसऱ्या देऊ. मला फक्त फोटो आणि कॅमेरा. थँक्यू. हे साईडला बघा काय आहे, खजाना. आता याच्यात आम्हाला मोती मोती शोधायचा आहे. मोती. अरे यो नुसता टिंगल करते व्हिडिओ मध्ये, अख्खी व्हिडिओ मध्ये टिंगला करते माझी. असं असेल तर मी येणार ना आता तुमच्या सोबत परत. मी चाललो, उतर. ए थांबव गाडी, उतरव मला इथं. जाऊ दे, उतर. जा नाही तर तुझ्या पनवतीच नाही मग काय, उतर. जा निघता. उतरवायला उतरव तिथं. माझा अख्खा ब्लॉग पण नसेल झाला यांच्या पाय. मी नाही येणार तुमच्या सोबत आजपासून जेवायला बिवाला कुठं. येऊ नको दा. मी चाललोय, तू थांबव, मी जाईन खरंच. उतरव. जातात. खरंच थांबवली. नको, चल चल बस. चालेल, तर मग व्हिडिओ इथंच संपूया. सर्वजण आम्ही मस्तपैकी जेवून वगैरे आलो, मस्त वाटला आणि टेस्ट पण मस्त होती. बाकी चला या ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि मित्रांनो, आम्ही याच्या सोबत प्रँक करत होतो. बाकी मित्र एकदम दिलदार आहे, खूप भारी आमचा आहे. भाऊ आहे तो. खाल्लाय खाल्लाय. आमचा भाऊ आहे तो. आमची मस्ती चालू असते, त्याच्यामुळे जास्त सिरियसली घेऊ नका. ठीक सपोर्ट आहे. करा. हे लोक काही चला बाय. कसा वाटला प्रँक नक्की मस्त. कमेंट करा.